Hello friends, welcome to Scholarly. This is class 6th, subject is English and the topic is Molai's Kathoni. The topic itself is interesting. The title means Molai's forest. The meaning of Kathoni is forest. Molai's forest. Molaiचे jungle. So, while learning this topic, we will discuss about the difficult words from this topic. So be ready for it. अवघड शब्दांचे अर्थ पण आपण पाहणार आहोत, तेव्हा तयार रहा. Let's start. One day in the terrible summer season of 1979 changed the life of Jadav Payang. He lived in a small village on the banks of the Brahmaputra. So, terrible summer season, terrible, भयंकर, summer season, उन्हाळा. One day in the terrible summer season of 1979 changed the life of whom? Jadav Payang. जादव पयांग याचं संपूर्ण आयुष्य बदललं 1979च्या भयंकर अशा उन्हाळ्यामध्ये. हाऊ, कसं बदललं? ही लिव्ड इन अ स्मॉल विलेज ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा इज वन ऑफ द लॉंगेस्ट रिव्हर्स इन इंडिया. एक प्रचंड अशी मोठी नदी जिचं नाव ब्रह्मपुत्रा आहे, आपल्या भारतातून वाहणारी. तिच्या बँक्स म्हणजे काठावर असणाऱ्या एका छोट्या गावात जादव पयांग राहत होता. ही लिव्ड ऑन द बँक्स ऑफ ब्रह्मपुत्रा. About talking Brahmaputra river, the Brahmaputra is a great river. In places it is more than 7 to 8 kilometers wide. प्रचंड मोठी नदी आहे. काही ठिकाणी ती 7 to 8 किलोमीटर 7 ते 8 किलोमीटर इतकी रुंद आहे. तिचं पात्र एवढं रुंद आहे. सो यू कॅन इमॅजिन हाऊ ग्रेट दिस रिव्हर इज. किती मोठी असेल, वी कॅन इमॅजिन. This is a great river and it has many sandbars and even an island known as Majuli Island. It has many sandbars. Sandbars वाळूचे आपण त्याला बांध म्हणू शकतो. नदीच्या काठाला वाळू साठून तयार झालेले बांध. It has many sandbars and even an island. ISLAND, that is island. S is silent in this word. Island म्हणजे बेट. There is an island known as Majuli Island. Waters of the Brahmaputra often flood Majuli and the sandbars. At times, the river even sweeps away some of the sandbars. As Brahmaputra is a great river, the waters of Brahmaputra often flood Majuli. Flood, FLOOD, flood म्हणजे पूर. दरवर्षी या नदीला पूर येतो आणि त्या पुरामध्ये माजुली आयलंड, जे माजुली नावाचं बेट आहे, ते बेट आणि तिच्या आसपास असणारे वाळूचे बांध, सँडबार्स, ह्या दोन्हीला काय होतं, त्या पाण्यामुळे हे वाहून जाण्याची वेळ येते. ॲट टाइम्स, कधी कधी द रिव्हर इवन स्वीप्स अवे सम ऑफ द सँडबार्स. हे वाळूचे बांध जे आहेत ते सुद्धा पाण्याबरोबर कधी कधी वाहून जातात. स्वीप्स अवे, वाहून नेले जातात. When Jadav was about 15 years old, he saw a terrible sight. On one of the sandbars, thousands of snakes lay dead. So when Jadav was about 15 years old, 15 वर्षांचा तो असताना, he saw a terrible sight. Terrible, भयंकर, साईट, SIGHT, साईट म्हणजे दृश्य. त्यानं एक भयंकर दृश्य पाहिलं. What did he see? On one of the sandbars, thousands of snakes lay dead. हजारो, thousands म्हणजे हजारो, snakes म्हणजे साप. एका वाळूच्या त्या बांधावर त्यानं हजारो साप मरून पडलेले पाहिले. They had been washed ashore with the flood. With no trees to protect them, they had all died in the scalding sun. They had been washed ashore. Ashore किनाऱ्यावरती येऊन पडलेले होते.
फ्लड पाण्याबरोबर, पुराच्या पाण्याबरोबर ते सगळे साप जे होते किनाऱ्यावर येऊन पडले होते. नो ट्रीज टू प्रोटेक्ट देम, त्या ठिकाणी एकही झाड नव्हतं. प्रोटेक्ट म्हणजे त्यांचं रक्षण करण्यासाठी. सो दे ऑल डाईड इन द स्कॅल्डिंग सन. स्कॅल्डिंग म्हणजे प्रचंड गरम किंवा खूप तापलेलं असं ऊन होतं. त्या उन्हामध्ये ते सगळे त्या ठिकाणी मरून पडलेले होते. जादव was simply horrified. Horrified, he was frightened. प्रचंड घाबरला तो. He sat down and wept. खाली बसला. wept, wept म्हणजे रडला. तो खूप रडला. The sight was really terrible. भयंकर असं दृश्य होतं. There and then he found his mission to turn the sandy barren land green with trees. There and then, त्याच ठिकाणी काय झालं? He found his mission. Mission, MISSION. मिशन म्हणजे ध्येय. त्याला त्याच्या जीवनाचं ध्येय सापडलं. ते काय होतं? टू टर्न द सँडी बॅरन लँड ग्रीन विथ ट्रीज. सँडी वाळू असणारी आणि बॅरन म्हणजे ओसाड. जी ओसाड जमीन समोर त्याच्या होती तिचं रूपांतर किंवा त्या जमिनीवर प्रचंड हिरवी झाडी लावायची किंवा तिला संपूर्ण हिरवं करायचं त्यानं ध्येय ठरवलं. Not only he decided the mission, but also for more than 30 long years, Jadhav Payang dwelled on the dry, barren area and transformed it into a forest. He not only decided but determined. त्यानं ध्येय निश्चित केलं, ठरवलं, निर्धार केला आणि जवळपास 30 long years, 30 वर्षांचं कालावधीमध्ये 30 वर्ष जवळजवळ तो त्या ठिकाणी त्यानं खूप प्रचंड काम केलं. टॉइल्ड ऑन द ड्राय बॅरन एरिया. वृक्ष ओसाड त्या जागेवर जमिनीवर त्यानं प्रचंड मेहनत घेतली. टॉइल्ड म्हणजे अतिशय परिश्रम केले. अँड ट्रान्सफॉर्म्ड इट इंटू अ फॉरेस्ट. ट्रान्सफॉर्म्ड म्हणजे रूपांतर केलं. त्या संपूर्ण जागेचं ओसाड जागेचं रूपांतर एका जंगलामध्ये त्यानं केलं. Now who was this Jadhav Payang? Jadhav Payang's family and friends called him Molai. Now here comes the name Molai, which is in our title, Molai's Kathoni. आता मोलाई हे नाव आपल्याला इथे लक्षात आलं की जाधव पयांग जो होता त्याचं हे घरचं नाव. घरचे आणि मित्र त्याला या नावानं हाक मारत. ॲट फर्स्ट मोलाई वर्कड इन अ फॉरेस्ट डिपार्टमेंट स्कीम टू प्लांट trees. Where did he work? He worked in a forest department scheme. वन खात्याच्या जी वनीकरण जे असतं त्या योजनेमध्ये, वृक्षारोपणाच्या योजनेमध्ये तो काम करत होता. त्या ठिकाणी तो कामाला होता. For some reason that work stopped. All the other laborers left but not Molai. For some reason म्हणजे कारण, काही कारणामुळं ते काम जे होतं वन खात्याचं ते स्टॉप, थांबलं. ऑल द अदर लेबरर्स म्हणजे वर्कर्स किंवा त्याच्यासोबत काम करणारे इतर जे कामगार होते ते सोडून गेले. बट नॉट मोलाई मात्र सोडून गेला नाही. He decided to carry on the work all by himself. He went to the forest department officers and the elders in his village. So when the work stopped, all the other laborers left, but Molai decided to carry on the work. Carry on, चालू ठेवणे. Carry on the work all by himself. स्वतःच ते काम करायचं त्यानं ठरवलं. So he went to the forest department officers. Forest department officers म्हणजे अधिकारी. त्या वन खात्याचे अधिकारी जे होते त्यांना तो जाऊन भेटला. and the elders in his village. जे काय मोठी माणसं होती, वयस्कर माणसं होती गावातली, त्यांनाही तो जाऊन भेटला. When he met the elders in that village, they said, Molai, nothing grows on the sandbars. Don't waste your time. Many of them advised. त्यांनी सांगितलं की नथिंग म्हणजे काहीच नाही आणि ग्रोज म्हणजे वाढणे. ऑन द सँड बार्स, वाळूच्या त्या बांधांवर काहीही वाढणार नाही, काहीही येणार नाही. डोंट वेस्ट युअर टाईम. तुझा वेळ वाया घालवू नकोस. वेस्ट म्हणजे वाया घालवणे. मेनी ऑफ देम ॲडवाइज्ड म्हणजे सल्ला दिला. त्याला अनेकांनी सल्ला दिला. डोंट वेस्ट युअर टाईम. बट
Someone told him to try growing bamboo. The forest department people gave him some saplings. But someone told him to try growing bamboo. पण त्याला कोणीतरी सांगितलं की तू काय कर, बांबू लावून बघ. ट्राय ग्रोईंग बांबू. द फॉरेस्ट डिपार्टमेंट पीपल गेव हिम सम सॅपलिंग्स. सॅपलिंग्स म्हणजे स्मॉल प्लांट्स, रोपटं ज्याला आपण म्हणतो, ती रोपं त्याच्या त्या वन खात्यातील लोकांनी त्याला दिली. Early next morning, Molai went to the island and planted his first tree carefully. Early next morning, दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यानं काय केलं? He went to the island. तो त्या बेटावर गेला and planted his first tree carefully. Planted, त्यानं ते रोप त्या ठिकाणी लावलं. पहिलं रोप त्यानं लावलं. After that, he visited the island every day, watering and tending the plants with love. After that, त्यानंतर he visited the island every day. दररोज तो त्या बेटावर जात असे. कशासाठी? Watering and tending the plants with love. ती जी रोपं लावली होती त्यांना तो पाणी देत असे. And tending म्हणजे टेक केअर, काळजी घेणे. त्या रोपांची काळजी सुद्धा तो अतिशय प्रेमानं घेत असे. The plants began to grow. With them, Molai's hopes also grew. So, with the love and the care Molai gave to the plants, they began to grow. मोलाईच्या काळजी घेण्यामुळं विशेष म्हणजे त्या ठिकाणी ती झाडं हळूहळू वाढू लागली. With them, त्या झाडांसोबतच मोलाईच्या होप्स म्हणजे आशासुद्धा वाढू लागल्या. He began to look for more saplings and other types of trees. He brought silk cotton saplings next. आधी लावलेली बांबूची झाडं वाढू लागलेली पाहून त्याला काय वाटलं की आपण आणखी काही झाडं लावावीत. सो ही लुक फॉर मोर सॅपलिंग्स. आणखी काही रोपं त्यानं मिळवली. अँड अदर टाईप्स ऑफ ट्रीज. देन ही ब्रॉट सिल्क कॉटन सॅपलिंग्स नेक्स्ट. सिल्क कॉटनची काही रोपं त्यानं त्यानंतर मिळवली. To his delight, they took root on the island. Part of the island was now dotted with green. To his delight म्हणजे आनंद. त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट म्हणजे त्यानं जी लावलेली होती ती दुसरी रोपंही त्या बेटावर लागली आणि आता त्या आयलंडचा, बेटाचा एक छोटासा भाग हा हिरवा दिसू लागला. Molai now spent all his time on the small island. Every day without fail he watered the plants, made fences around them, gave support to the saplings. Now the plants were growing slowly. Then Molai spent all his time. Spent, S-P-E-N-T, spent म्हणजे घालवणे. All his time, त्याचा संपूर्ण वेळ आता त्या छोट्या आयलंडवर, बेटावर जात असे. Every day without fail, दररोज न चुकता, विदाउट फेल न चुकता ही वॉटर्ड द प्लांट्स, तो झाडांना पाणी देत असे. मेड फेन्सेस अराउंड देम. मेड फेन्सेस, फेन्सेस FENCES, फेन्सेस म्हणजे कुंपण. त्यांच्या भोवती तो कुंपण करत असे. अँड गेव सपोर्ट टू द सॅपलिंग्स, त्या छोट्या रोपांना आधार म्हणूनही त्या ठिकाणी तो काय करत असे? त्या रोपांची काळजी घेत असे, त्यांना आधार देण्याचा प्रयत्न करत असे. Not only this, but he even carried good soil in his little boat and spread it near the plants. एवढंच नाही तर तो चांगल्या प्रतीची सॉईल, SOIL, सॉईल म्हणजे माती, आपल्या छोट्या बोटमधून त्या आयलंडवर, बेटावर नेत असे. अँड स्प्रेड इट नियर द प्लांट्स. स्प्रेड, SPREAD, स्प्रेड म्हणजे पसरवणे. त्या प्लांट्सच्या जवळ, झाडांच्या जवळ ती माती तो पसरवत असे. Someone told him that red ants are good for the soil. They would make the sandy soil fertile. Someone told him that red ants are good for the soil. रेड ॲन्ट्स, लाल मुंग्या त्या मातीसाठी चांगल्या असतात. बिकॉज दे वूड मेक द सँडी सॉईल फर्टाईल. सँडी म्हणजे त्या ठिकाणी जी वाळू मिश्रित असणारी माती होती तिला ह्या मुंग्या फर्टाईल करतील, म्हणजेच सुपीक बनवतील. FERTILE, फर्टाईल म्हणजे सुपीक बनवतील असं त्याला कोणीतरी सांगितलं.
So Molai then carried heaps of them to the island. He was not put out by the ant bites. सांगितलं त्याला कोणीतरी लाल मुंग्या चांगल्या असतात म्हणून त्यानं काय केलं, ही कॅरीड हिप्स ऑफ दॅम. हिप्स ऑफ दॅम म्हणजे सो मेनी, अ लॉट ऑफ. हिप्स म्हणजे ढीग. त्या मुंग्यांचे ढीगच्या ढीग त्यानं काय केले, त्या बेटावर नेले आणि त्या ठिकाणी त्या मातीमध्ये पसरवले. ही वॉज नॉट पुट आउट बाय द अँट बाईट्स. ही वॉज नॉट पुट आउट. पुट आउट म्हणजे टेकन अ बॅक. त्यानं ह्या मुंग्यांनी त्याला एवढा चावा घेतला पण त्यानं माघार घेतली नाही. He also took different types of grasses there. The green patches on the island become thicker and bigger. Then he took different types of grasses. ग्रास म्हणजे गवत. वेगवेगळ्या प्रकारची गवतही त्यानं त्या ठिकाणी लावून पाहिले आणि त्या बेटावर असणारा जो पट्टा आहे, पॅचेस म्हणजे पट्टे, ग्रीन पॅचेस हिरवे पट्टे त्या बेटावर तयार झालेले जास्तीत जास्त गडद दिसू लागले आणि मोठे होऊ लागले. दॅट मीन्स द ग्रीनरी इन्क्रीजेस ऑन दॅट आयलंड. For months and years, Molai worked all alone on the small patch of the island. Alone म्हणजे एकटा. वर्षानुवर्ष तो त्या ठिकाणी एकटाच काम करत राहिला त्या छोट्याशा बेटावर. He lived in the company of trees. He spoke to them. As he was alone, तो एकटाच काम करत होता. मग त्याला कोणाची सोबत होती तर झाडांची सोबत होती. He lived in the company of trees. झाडांच्या सोबतीत तो राहत होता. And he spoke to them. Spoke म्हणजे तो बोलत असे झाडांशी. Maybe the trees understood his language. Understood म्हणजे समजत असेल. Language भाषा. कदाचित, maybe म्हणजे कदाचित झाडांना त्याची भाषा समजत असेल. His words of affection. Affection AFFECTION. Affection म्हणजे प्रेम, माया. मायेनं बोललेले त्याचे शब्द त्या झाडांना कळाले असतील. सो दे रिस्पॉन्डेड बाय ग्रोईंग विगरसली. रिस्पॉन्डेड प्रतिसाद दिला म्हणून ग्रोईंग विगरसली. विगरसली जोमानं. ती झाडं त्याला जोमाने वाढून कदाचित प्रतिसाद देत असतील आणि छान वाढत होती. कदाचित त्यांना मोलाईची भाषा कळत असेल. सो फ्रेंड्स, आपण आत्ता पाहिलं की जर आपल्याकडे जिद्द असेल, इफ वी हॅव डिटर्मिनेशन, देन वी कॅन डू एनिथिंग इन दिस वर्ल्ड. नथिंग इज इम्पॉसिबल. काहीही करू शकतो व्यक्ती जर त्याच्याकडे जिद्द असेल. फक्त त्या जिद्दीच्या आणि निर्धाराच्याच बळावर मोलाईनं काय केलं होतं, ही हॅज डन अ ग्रेट जॉब लाईक क्रिएटिंग अ फॉरेस्ट ऑन द सँड बार्स. जिथं काहीही येणं शक्य नाही अशा वाळूच्या बांधांवर, त्या बेटांवर त्यानं झाडं लावल्याचं काम केलं होतं. झाडंच नाही तर अख्खं जंगल त्यानं तयार केलेलं आहे. सो दिस इज द स्टोरी ऑफ दॅट डिटरमाइंड पर्सन. अशा निर्धार असणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट. ॲक्च्युली वी हॅव डिवायडेड दिस स्टोरी इन 2 parts to understand easily. So this was the first part of this story. Stay tuned for the second part. Thank you. So friends, did you like this video? Do share with us, and for watching more such videos, stay tuned with Scholarly. Till then, take care and bye bye.